तर आखाती देशांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे समुद्री व्यापार मार्ग अडचणीत आलाय। त्याचा मोठा फटका भारतीयांसह भारतातल्या उत्पादनांना सुद्धा बसतोय। आखाती देशात जाणारे भारतीय सामानाचे शेकडो कंटेनर बंदरात अडकून पडलेले आहेत। पाहूया। अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात छेडलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्रामधले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुद्धा बसलाय। हॉर्मुझ बंदरामधून होणारी जहाजांची वाहतूक इराणनं बंद केल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत सापडले आहेत। भारतामधून एक्सपोर्ट होणारा माल सध्या मुंबईतल्या JNPA बंदरामध्ये अडकून पडलाय। JNPA बंदरामध्ये केळीचे 1000 आणि द्राक्षाचे 1000 कंटेनर अडकून पडले आहेत। द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या सांगली जिल्ह्याला याचा मोठा फटका बसलाय। शेतामध्ये आणि कोल्ड स्टोरेजमध्ये मिळून जवळपास 1000 कंटेनर द्राक्ष ही सांगली जिल्ह्यामध्ये अडकून पडली आहेत। सांगली जिल्ह्यामधील कोल्ड स्टोरेज सध्या हाऊसफुल झाली आहे। सोलापूर जिल्ह्यामधले द्राक्ष बागायतदार देखील त्यामुळे चिंतेत आहेत। त्यामुळे द्राक्षांचा साठा कुठे करायचा आणि द्राक्ष निर्यात कशी करायची असा प्रश्न शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या पुढे निर्माण झालाय। इराणमधल्या युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर देखील झाला। जळगाव जिल्ह्यामधले केळीचे 100 पेक्षा अधिक कंटेनर हे JNPA बंदरामध्ये अडकून आहेत। निर्यात ठप्प झाल्यामुळे केळीचे दरही घसरले आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत। भारतातल्या विविध बंदरांवर सध्या जवळपास 2 लाख टन बासमती तांदूळ अडकला आहे। भारताच्या बासमती निर्यातीपैकी जवळपास 80% निर्यात ही आखाती देशांना होती। युद्धाचा परिणाम फळांच्या व्यापारावर देखील झाला। इराणमधून आयात होणाऱ्या सफरचंदाच्या दरात 30% वाढ झाली। आखाती देशामधून आयात होणाऱ्या ड्रायफ्रुट्समध्ये सुद्धा घट झाली आहे। त्यामुळे ड्रायफ्रुट्सच्या किमती देखील वाढल्या आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या सागरी वाहतूक क्षेत्रामध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। काही शिपिंग कंपन्यांनी आखाती देशामध्ये माल पाठवण्यास नकार दिलाय, तर काही कंपन्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे आपत्कालीन अधिभार लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आयात आणि निर्यात करणं महाग झालंय। आणि या आखाती देशांची सहानुभूती इराणकडेच राहिली असती। आखाती देशांवरच त्यांना हल्ला करायचा होता, तर फक्त सगळं बहारीनवर टाकायचं। मग अमेरिका बहारीनला वाचवू शकलं नसतं, मग अमेरिका त्याच्या दोस्तांना वाचवत नाही अशी न्यूज जगामध्ये पसरली असते। त्यांना तेही करायचं नव्हतं, तर हॉर्मुझवर ते हल्ला करू शकते असते जहाजांवर। त्यांनी ते पण नाही केलं। आता काय झालंय, हॉर्मुझमध्ये इन्शुरन्सवाले आहेत ना, त्याच्या लबाड आणि हावरट आहेत ना, ते आता 5 पट त्याचा रेट वाढवत आहेत। अमेरिकेने काय आयडिया केली, त्यांना माहिती आहे इथे काय होणार नाही, ते बोलले इन्शुरन्सचे पैसे आम्ही देऊ, म्हणजे ते रेट कमी करून दाखवतील। मग आता होणार काय पुढे या युद्धाचं? अरे होणार काय, अमेरिका बरोबर फक्त क्षेपणास्त्रांच्या साईट उचलते, त्याच्यामुळे 1-2 दिवसात संपून इराणमध्ये तो रजा येईल। रजाची मुलगी नूर आहे, ती इराणची राणी म्हणजे राणी बनेल आणि मग भारताकरता सगळं चांगलं आहे। पण मग गॅसचं काय भारतामध्ये? अरे हे पोर्ट आहे ना चाबहारचं, ते भारत डेव्हलप करत होता, ते भारताने 10 वर्ष मागायचं। ते पोर्ट कुठे आहे बघा, एकदम स्ट्रॅटेजिक जागी। तिथे जर का रेल्वेने तेल आणलं ना, तर होर नको आणि मूज नको, इकडनं निघालं की डायरेक्ट। आणि माझी एक भारतीय सरकारला चिमुकली विनंती आहे, रेट वाढले ना की त्याचे सगळं कन्झ्युमरवर पडतं। पण आता इथून चहाबहार वगैरे मिळालं आणि रेट्स कमी झाले ना, तर उगाच मोरासारखं आम्ही 3रे GDP 4थे GDP नाचण्यापेक्षा भारतीय करदात्यांच्या खिशात थोडे पैसे खुळखुळत आहेत। डॉक्टर रवी गोडसे, TV9 मराठी करता। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळं पूर्ण सांगली जिल्ह्यातलं हार्वेस्टिंग दुबईला जाणाऱ्या मालाचं थांबलेलं आहे। त्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये माल भरपूर शिल्लक पडायला लागलेला आहे। प्रत्येक दिवशी जाणारे कंटेनर हे थांबल्यामुळं इथं स्टॉक व्हायला लागला आहे आणि स्टॉक झाल्यामुळे आम्हाला एक्सपोर्टरांना माल कमी आणा असं सांगावं लागत आहे, कारण का स्टोरेज फुल्ल झालं आहे। कंटेनर जर दुबईला नाही गेले तर इथला माल कमी होणार नाही आणि कमी माल न झाल्यामुळे इथं आम्हाला त्यांना स्टॉप करायला सांगायला लागत आहे। त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे। जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये 300 ते 350 कंटेनर प्रत्येक कोल्ड स्टोरेजला आहेत। शिपिंग लाईनमध्ये जवळजवळ 300-350 कंटेनर पोर्टला जाऊन पडलेले आहेत आणि शिपिंगमध्ये पण बरेचसे कंटेनर अडकलेले आहेत। ते जागोजागी त्यांचे कुठं स्टॉप असतील तिथं ते थांबलेले आहेत, असं चित्र आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर मग शेतकरी असेल आणि व्यापारी असेल यांना या युद्धामुळे फटकाच बसत आहे। हो 100%। अंदाजे किती कोटीमध्ये असेल?
फार कोटीत ह्याचं हे आहे, सांगू शकत नाही असं, कोटीत नुकसान आहे.